गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयात मानव म्हणावे का? नमस्कार, ओळखलं का मला? मी सावित्री. होय, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजीरावते पाटलांची मी कन्या. अवघ्या 9 वर्षाचे असताना ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लगीन झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लगीन झालंय तो काय साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतिसूर्यच आहे. पण त्या काही बयाच्या जातीने उमरावर आणण्याची पद्धत नव्हती. बयाच्या जातीने कसं, आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं बरी. स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण त्यावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रचार करत असताना खऱ्या नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही मात्र वुमेनला घरच्या बाहेर पडूच नाही देत. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते घरी आलं की लगे माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आलं आणि मला म्हणाले, सावित्री मी तुला शिकवणार. मग काय सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, बेलेंकी, आकार, उकार, बेक, बेदुनी 4 आणि बेसिक 6. अभ्यास हाच माझा ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि मी काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848ला पुण्यातल्या भिडेवाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा उघडली. त्या शाळेची पहिली शिक्षिका पण मी आणि मुख्याध्यापिका पण मी. शेळपाटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात ना तर नाव होईल. पण त्या काही समाजाचा मात्र धर्म बुडाला म्हणून फुले काय करू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतकं तकलाद वाटू शकतो का हा धर्म? अहो, माणसासाठी धर्म असतो का धर्मासाठी माणूस? मी शाळेत जाताना माझ्या अंगावर चिखल फेकला, मी सहन केलं. शेण फेकलं, तेही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि अशातच एक माणूस माझ्यासमोर म्हणतो कसा, ए टवळे, तिथे निघाली आधी आमच्या पुरी बाईंना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी आगरी तयारी आहे का हे शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानच्या पत्नी आहोत. हे अशी घेतली सण काना खाली लावलं सुनावलं. आज आलाच फोकाट फोडले, पण मात्र उद्या जर पुन्हा आलाच ना तर तुझ्या रक्तानेही धडकी रंगवेल. अहो, ती कोणत्याही जातीच्या धर्माच्या असं तुला नेहमीच अत्याचाराला बळी पडावं लागलंय. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तुम्ही काय सती जायचं? तिचा नवरा वारला यात तिचा काय दोष? यासाठी आम्ही काम केलं. ब्रिटिश सरकारने सती बंदी केली. त्यानंतर विधवा महिला काशीबाई यांचा मुलगा म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरुतुरु पावलाने अंगण कसं फुलून जायचं, त्याला आम्ही शिकवलं, वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर बनवलं. अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली. लोक काकेत गाठ घेऊन धडाधड मरू लागले. आम्ही यशवंताला सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंताने हॉस्पिटल देखील उभारलं. पण प्लेग हा संसर्गजन्य होता, तो कधी ना कधी आम्हालाही होणार होता. पण मुळात आम्ही जगले समाजासाठी ना, तर यासाठी मरण आलं ना तर मरणात तुझं स्वागत आहे. सावित्रीची मी सावित्री माय झाले आणि बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवपण या सगळ्यावर आम्ही मात केली. कारण आनंद होता तो आयाबायांना शिकवण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्तेविना श्रुत घसले. इतके अनर्थ फक्त एका अविद्येने केले. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकटा शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण कुटुंबाला शहाणा करते. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.